मागे रे हात कशा एवढं जवळ जातो मागे 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 आता इथं आम्हाला इकडे पाहिजे वाढला टाकला तरी तुम्ही सांगा हो हो ठीक आहे करू गणपती बाप्पा या फोटो तुम्ही हो फोटो नाही राहू द्या तुम्ही थोडं मार्केटचं घेऊन द्या ना थोडंसं मागे मुंह दिखाएगा जरा गायमुख परिसरामध्ये शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी असून त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ह्या घोडबंदर पट्ट्यातील नागरिक येत असतात. कारण फार महत्त्वाचं ठिकाण झालं आहे. पर्यटन स्थळ म्हणून ते ठाणेला परिचित आहे आणि त्या ठिकाणी येत असताना बऱ्याच लोकांच्या अशा तक्रारी होत्या की तिकडे सिग्नल नसल्यामुळे अपघात होत होते, गाड्या आपापसामध्ये भिडत होत्या. त्याचबरोबर क्रॉसिंग करत असताना नागरिकांचेही बरेच मोठे अपघात झालेले आहेत. त्यामुळे मी माझ्या आमदार निधीतून 25 लाख रुपये खर्च करून स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटीच्या समोर एक सिग्नल यंत्रणा बसवली ती अद्ययावत आहे. मुंबईच्या धर्तीवरती सिग्नल यंत्रणा आपण बसवलेली आहे आणि त्याचबरोबर आपण बघितलं आहे कासरवडवली गावामध्ये किमान 40 ते 50 वर्षापासून पूर्वीचं हे मार्केट आहे. ग्रामपंचायत तळातील हे मार्केट होतं आणि हे मार्केट अतिशय खुशखुशीत झालं होतं, जुनं झालं होतं, पडायला आलं होतं. त्या मार्केटची पुनर्बांधणी करावी यासाठी आमच्या ह्या परिसरातले सगळे नगरसेवक प्रयत्नशील होते आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मी नगरविकास खात्याकडून 3 कोटी रुपये या अद्ययावत मार्केटसाठी मंजूर करून घेतलं. एक पहिला एक मजला आणि तळमजला असे 2 मजले या ठिकाणी बांधण्यात येणार आहे आणि कुठल्याही स्थानिकांना अन्याय होणार नाही. प्रत्येकाला जे व्यवसाय गेली अनेक वर्षापासून ह्या मार्केटच्या माध्यमातून करतात त्या प्रत्येकाला संधी या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. ज्यांचे दुकानाचे गाळे आहेत त्यांना दुकानाचे गाळेही मिळतील. त्यामुळे हे अद्ययावत मार्केटचं आज भूमिपूजन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. लवकरच याचा कामालाही सुरुवात होईल कारण ते जुने गाळाधारक आहेत त्यांना शिफ्ट करून त्या ठिकाणी हे मार्केटची बांधणी होणार आहे आणि ह्या परिसरामध्ये फक्त कासारवडवली नव्हे तर वाघबीळ, मोगरपाडा, भाईंदरपाडा, ओवळा ह्या परिसरातील जनतासुद्धा मच्छी घ्यायला तसेच भाजी घ्यायला या परिसरात येत असतात. आता तर आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या त्या बिल्डिंगमधली लोकंसुद्धा या ठिकाणी येत असतात. त्यामुळे नागरिकांना जी मागणी होती गेल्या अनेक वर्षापासूनची ती आता पूर्ण झाली आणि आमच्या ह्या परिसरातली सगळी नेते मंडळी आमचे दिलीप ओळेकर आहेत, आमचे रवींद्र धरत आहेत, साजन कासार आहेत, आमचे जोशीताई नगरसेविका आहेत. या सगळ्या जणांच्या प्रयत्नामुळे या मार्केटचं आज भूमिपूजन करण्यात आलं. त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ठाणे महापालिकेचा मनापासून आभार मानतो. या प्रामुख्यानं आमचा प्रभाग क्रमांक 1 फार मोठा परिसर आहे. नवीन उत्तुंग इमारती आहेत, जुने आदिवासी पाडे आहेत, जुने आमच्या आंगरी कोळी बांधवांची घरं या परिसरामध्ये आहेत, जुनी गावं आहेत. या परिसरामध्ये नागरी वस्ती वाढत चालली आहे. शिवसेनेच्या शाखा अपुऱ्या पडत होत्या आणि त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी मागणी केली होती की या परिसरामध्ये शाखा आवश्यक आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये आम्ही शिवसेनेच्या अद्ययावत अशा शाखा निर्माण करून दिल्या जेणेकरून या परिसरातील जनतेची कामं शिवसेनेच्या माध्यमातून अधिक सुलभ होतील. साहेब नवीन नियोजन आहे लवकरच निर्णय आम्ही घेतोय. हा घोडबंदर रोड हा पूर्ण 60 मीटरचा डीपीमध्ये आहे परंतु तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर यांच्या काळामध्ये रुंदीकरण ज्यावेळेस झालं तेव्हा दोन्ही बाजूला 9-9 मीटरचा सर्व्हिस रोड ठेवण्यात आला. आता त्या सर्व्हिस रोडचा फायदा होण्याच्या ऐवजी दुरुपयोग होत आहे कारण सगळे पार्किंगच त्या परिसरामध्ये होत राहतात. काही जे दुकानं आहेत ते दुकानांमुळे तिकडे नागरिक वस्तू घ्यायला जातात आणि स्वतःच्या गाड्या पार्क करतात. त्यामुळे त्या वाहतूक साठी त्या सर्व्हिस रोडचा वापर होत नाही. ही जेव्हा गोष्ट आमच्या लक्षात आली त्यावेळेस 60 मीटरचा जो रस्ता आहे जो
कापूरवाडीपासून थेट विटीपर्यंत जातो, म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत जातो, तसाच रस्ता हा कापूरवाडीपासून गायमुखपर्यंत 60 मीटर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी MMRDAच्या माध्यमातून तब्बल 400 कोटीहून अधिक खर्च करून सर्व्हिस रोडचं कॉन्क्रिटीकरण करण्याचा एक प्रस्ताव ठेवलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत सर्व्हिस रोड हा मुख्य घोडबंदर रोडमध्ये समाविष्ट केल्यामुळे हा घोडबंदर रस्ता फार मोठा होणार आहे आणि तो मोठा झाल्यामुळे वाहतूक कोंडी जी आता मोठ्या प्रमाणात होते ती होणार नाही आणि त्याचं कामही लवकरच आम्ही मुख्यमंत्र्यांना भूमिपूजनासाठी वेळ मागितलेले त्याचे कामही पुढल्या आठवड्यापासून चालू होईल. त्यामुळे पुढल्या 4 ते 5 महिन्यामध्ये घोडबंदर रोडवासियांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल याची मला खात्री आहे. साहेब, लोकसभेचं बिगुल वाजतंय, कशा प्रकारे जागा वाटपाचा काही फॉर्म्युला आपल्यापर्यंत आलेला आहे की? बघा, जागा वाटपाचा फॉर्म्युला आम्हाला फक्त तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कळतो. आमच्या पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे जागा वाटप करून घेण्यासाठी समर्थ आहेत. उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा चालू आहे. परंतु आमचं हे मागणं होतं की गेल्या वेळेस ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं 26 जागा लढल्या आणि शिवसेनेनं 22 जागा लढल्या, त्यामुळे तेच सूत्र असावं. मध्यंतरीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा मित्रपक्ष म्हणून आमच्यासोबत जरी आलेला असेल तरी त्यांना जेवढ्या सक्षम ज्या जागेवर ते आहेत त्या जागा त्यांना द्याव्यात आणि उरलेल्या जागा ह्या आम्हाला द्याव्यात अशी आमची मागणी आहे. परंतु जे 13 खासदार आमच्याबरोबर आले आणि ज्या जागा आम्ही अतिशय कमी फरकानं हरलो त्या सगळ्या जागांवर आम्हाला उमेदवारी मिळावी ही शिवसेनेची मागणी आणि त्यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश करावा अशी आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी मागणी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.